प्रत्येकाच्या जीवनात अडचणी, दुःख, सुख यांची रेलचेल खरं तर सुरूच असते. पण या सगळ्यातूनही आपलं जीवन आनंदाने व्यतीत करणं ज्यांना खऱ्या आयुष्यात जमतं त्या म्हणजे स्त्रिया. घर, संसार, मुलांचा सांभाळ या सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावर पेलताना कुठेतरी स्वतःचं जगणं विसरलेल्या स्त्रिया कुटुंबाच्याच आनंदात आपला आनंद मानतात आणि हसत जीवन जगतात. मात्र संसाराच्या गाडीला थोडासा ब्रेक मारत नव्या देशात प्रवासाला निघत आपला आनंद स्त्रियांनी कसा जगावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा चित्रपट. 2021 साली प्रदर्शित झालेल्या झिम्मानंतर झिम्मा 2 प्रेक्षकांसाठी हेमंतने आता भेटीला आणलाय आणि याच निमित्ताने आपण पाहणार आहोत या चित्रपटाबद्दलच्या काही गोष्टी. नमस्कार, मी रसिका शिंदे. आपण पाहताय महा MTV. करोनाच्या संकटानंतर 2021 साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट झिम्मा 1 खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यास यशस्वी ठरला. स्वभाव, वागणं, विचारांची पद्धत अशा विविध तऱ्हेच्या 7 बायका परदेशात फिरायला जातात. कोणाचीही ओळख पाळख नसताना या सर्व बायका एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होतात. आता पुन्हा एकदा याच मैत्रिणी 2 वर्षांनंतर प्रवासाला निघाल्यात. निमित्त आहे इंदू डार्लिंगचा 75वा वाढदिवस. सगळ्यात आधी झिम्मा 2 या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर झिम्मा 1 ज्यांनी पाहिला नसेल त्याला कुठल्याही कथानकामध्ये कमतरता भासणार नाही. कारण झिम्मा 2 मध्ये अभिनेत्री मृण्मयी गोडबोले आणि सोनाली कुलकर्णी यांच्या जागी शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू यांचा समावेश झालाय. झिम्मा 1 मध्ये ज्या कारणामुळे चित्रपटाचा शेवट झाला होता ती कारणं चित्रपटात दाखवण्यात आली आहेत. आता ती कारणं कोणती? तर मृण्मयी गोडबोले अर्थात रमा ही चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये मुलं होण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे या भागात तिला मूल झाल्यामुळे लहान बाळाला सोडून परदेशात ती कशी येणार असं दाखवत तिच्या जागी रिंकू राजगुरू अर्थात तानिया येते आणि ती मृण्मयीची कमतरता भासू देत नाही. यानंतर सोनाली कुलकर्णी अर्थात मैथिली आणि तिच्या आईत म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यातील सर्व गैरसमज दूर होतात आणि ती लग्न करून सुखाने संसार करते. त्यामुळे तिची जागा शिवानी सुर्वे अर्थात मनाली हिने घेतली आहे. त्यामुळे दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि लेखिका इरावती कर्णिक यांनी कुठेच कथेत कोणत्याही पात्राची किंवा घटनेची उणीव भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आर्थिक अडचणी इतर भाषिक चित्रपटांच्या तुलनेने अधिक असतात, परंतु त्यावरही मात करत आता बऱ्याच मराठी चित्रपटांचं चित्रीकरण थेट परदेशात केलं जाते. हेमंत ढोमे यांनी देखील झिम्मा 1 आणि झिम्मा 2 हा संपूर्ण चित्रपट परदेशामध्ये चित्रीकृत केला. तेथील विविध पर्यटन स्थळांचा समावेश त्यांनी योग्यरित्या आपल्या चित्रपटामध्ये करत घर बसलेल्या प्रेक्षकांना तेथील प्रेक्षणीय स्थळांचं दर्शन घडवून दिलंय. इतकंच नव्हे तर स्त्रिया म्हटलं की खरेदी आली. त्यामुळे परदेशातील बाजारपेठ, कपडे, भाज्या खरेदी या सगळ्या जागा देखील दिग्दर्शकांनी फार हुशारीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. याशिवाय चित्रपटात 7 अभिनेत्री वेगवेगळ्या वयोगटाच्या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांच्यातील वैचारिक मतभेद, नात्याबद्दलचा समज, समाजातील विविध विषयांवर भाष्य करण्याच्या तऱ्हा या उत्तमरित्या सादर करण्यात आल्या. आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध आजारांबद्दल चित्रपटाच्या कथानकाद्वारे समाजामध्ये त्याबद्दलची माहितीही देण्यात आली. झिम्मा 2 या चित्रपटातही पार्किन्सन्स या दुर्मिळ आजाराबद्दलची माहिती दिली आहे आणि या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी देखील लेखिकेने आणि दिग्दर्शकांनी घेतलेली दिसून येते. झिम्मा 2 मध्ये कथा, दिग्दर्शन, चित्रीकरणाची ठिकाणं या सर्वच बाबी अगदी झिम्मा 1 पेक्षा अधिक सरस ठरल्यात. मराठी चित्रपटसृष्टीत कोणत्याही चित्रपटाचा सिक्वेन्स फार लवकर येत नाही आणि जरी आला तरी प्रेक्षकांना तो आवडतो की नाही हे खरं तर त्या चित्रपटाच्या कथानकावर आणि एकूणच मांडणीवर अवलंबून असतं. मात्र झिम्मा 2 या चित्रपटाच्या बाबतीत काहीसं वेगळं घडलंय. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक सरस ठरलाय. झिम्मा 2 या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू ती म्हणजे प्रत्येक अभिनेत्रीने सादर केलेला उत्कृष्ट अभिनय. वयाच्या 75व्या वर्षातही परदेशात अफाट थंडी सोसत अभिनय करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी असोत किंवा विनोदाची राणी म्हणून ओळख असणाऱ्या निर्मिती सावंत असो, चित्रपटात अनेक प्रसंगात विनोद कायम ठेवून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम हे संपूर्णपणे निर्मिती सावंत यांनी केलंय. तर 21व्या शतकातील सून जी गावात वाढली आहे, शिकली आहे, तिचे विचार, नात्याबद्दलची समज ही रिंकू राजगुरूने फार सुंदररित्या साकारली आहे. तर ऐन तारुण्यात प्रत्येक स्त्रीचं बाईपण जपणाऱ्या गोष्टीशी 2 हात करणारी आजची तरुणी म्हणून शिवानी सुर्वे तिच्या पात्रास खरी उतरली आहे. याशिवाय क्षिती जोग, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर यांनी देखील उत्तम भूमिका केल्यात. या व्यतिरिक्त चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे इतरांसोबतचे नाते, त्यांच्या वैचारिक जुळणाऱ्या तारा प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करतात. तसेच या 7ही अभिनेत्रींचा म्होरक्या ठरलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने स्त्रियांना समजणारा आदर्श पुरुष तंतोतंत साकारलाय
आपली आई, बहीण किंवा इतर नात्यांमधील स्त्रियांची मने ओळखून त्यांना त्यांचे स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी देण्याचं काम दिग्दर्शकांनी या चित्रपटाच्या निमित्ताने उत्कृष्टरित्या साकारले. प्रत्येक वयोगटातील महिलेने पाहावा आणि आपल्या जगण्याच्या व्याख्येत बदल करत जीवन जगावा असा झिम्मा चित्रपट खऱ्या अर्थाने बाईचं बाई पण जपण्यासाठी हातभार लावणार आहे यात शंका नाही. तर झिम्मा 2 हा चित्रपट आज म्हणजेच 24 तारखेला महाराष्ट्रभरामध्ये प्रदर्शित झालाय. तुम्ही देखील आपल्या कुटुंबासमवेत जाऊन हा चित्रपट पहा आणि चित्रपट कसा वाटतोय हे आमच्यापर्यंत नक्की कमेंटद्वारे पोहोचवा. भेटूयात लवकरच. तोपर्यंत पाहत रहा महा MTV. धन्यवाद.